कृष्ण हरी हरी मॉनिटरला आवाज द्या मॉनिटरला स्वराचा कृप पाहता लोचनी
आम्हा सापडले वर्म, आम्हा सापडले वर्म, आम्हा सापडले वर्म, आम्हा सापडले वर्म. हरिभक्तीचे सुगम, हरिभक्तीचे सुगम, हरिभक्तीचे सुगम, हरिभक्तीचे सुगम, हरिभक्तीचे आम्हा सापडले वर्म, आम्हा सापडले वर्म, आम्हा सापडले वर्म, आम्हा सापडले वर्म.
आम्हा सापडले वर्म 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 हरिभक्तीचे सुगम हरिभक्तीचे सुगम हरिभक्तीचे सुगम हरिभक्तीचे सुगम त्यांचे आळवावे नाम त्यांचे आळवावे नाम हरिभक्तीचे सुगम हरिभक्तीचे सुगम हरिभक्तीचे सुगम हरिभक्तीचे सुगम याचे आळवावे नाम याचे आळवावे नाम आम्हा सापडले वर्म आम्हा सापडले वर्म आम्हा सापडले वर्म आम्हा सापडले वर्म हरिभक्तीचे सुगम 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 हरिभक्तीचे सुगम त्यांचे आळवावे
सापडले वर्म हरिभक्तीचे सुगम त्याचे आळवावे नाम हृदय धरून या प्रेम वाजवणे टाळी सुखे नाचावे राहुळी त्याचे आळवावे नाम हृदय धरून या प्रेम निळा म्हणे संती दाविले हे कृपावंती त्याचे आळवावे नाम हृदय धरून या प्रेम विठ्ठल महायोग पीठे तटे भीमरथ्या वरम पुंडरी काय दातुम मुनींद्रये समागत तिष्ठन्तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरुदास तुका जयांचे केली स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण तेची वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार होनी आता ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन हजारो चराचरी मी कला कुसरी काहीच नेने बोलू तू वशिनी अति भाविका एका जनार्दनी तुमचा दास याच्या सर्व विज्ञान देव म्हणता माया गेली सोळविल्या संत महिमा उर्ण किती निर्जीव चालविले भिंती जड मूड उतरले रेड्या मुखवेद बोले म्हणे नामे आता नारा नमन माझे ज्ञानेश्वरा मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या कर जोडितो कथे काळी आपण असावे जवळे चरितम रघुनाथस्य शतकोटी प्रविसरम एकेकाक्षरम पुंसा महापातकनाशनम मनोजवम मारुतुल्य वेगम जितेंद्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजो वानरयूथ मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये वसुदेव सुतं देवं कौसचानूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरु कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्स्ये 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 नमो नमः सेवेलागी सेवक झालो सेवेलागी सेवक झालो सेवेलागी सेवक झालो सेवेलागी सेवक झालो लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अवेर आम्हा सापडले वर्म हरिभक्तीचे सुगम त्याचे आळवावे नाम हृदय धरोनिया प्रेम प्रस्तुत प्राप्तस्थळी प्राप्त प्रसंगी प्रभू सेवेकरिता निवडलेला अभंग संत परंपरेतले थोर संत असणारे श्री संत जगद्गुरु तुकाराम महाराजांचे पट्ट शिष्य असणारे निळोबाराय पिंपळनेरकर यांचा चार चरणाचा बहुतेकांच्या परिचयाचा आम्हाला भक्तीचं वर्म सापडलं ते नेमकं कोणतं आणि ते आम्हाला नेमकं कोणी सांगितलं याबद्दलचा पत्ता सांगणारा हा अभंग सेवेकरिता आपल्या समोर गायलेला आहे। सेवेला आरंभ करण्या अगोदर की निमित्ताने आपण सर्व मंडळी या ठिकाणी एकत्र आलेला आहात। आपण सर्वांना ज्ञाते आपल्या नेरूळ या ठिकाणी चालू असलेला श्री गणेश सहकारी गृहनिर्माण संस्था सेक्टर 28 नेरूळ पश्चिम या ठिकाणी चालू असलेला हा गणेश जयंतीच्या निमित्ताने अखंड नाम सप्ताह सोहळा या सोहळ्याच्या निमित्ताने आपण सर्व मंडळी एकत्र आलेला आहात। आजचा हा तिसरा दिवस आहे आणि या तिसऱ्या दिवसाच्या मानाने माझ्याकडे आलेली ही कीर्तन रूपी सेवा अर्थात अनेक संत महात्म्यांचे आशीर्वाद खऱ्या अर्थाने आपल्याला लाभलेले आहेत हे वेगळं सांगायची गरज नाही। परमपूज्य विश्वचैतन्य श्री गगनगिरीनाथ महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीमध्ये
तथा आपणा सर्वांचं श्रद्धेय स्थान असणारा वैकुंठवासी गायनाचार्य हरिभक्तविरायण नामदेव महाराज घोलप महाराज यांच्या नेतृत्वातून यांच्या आणि अथक प्रयत्नातून चालू झालेला हा सोहळा खऱ्या अर्थाने या सोहळ्याकरता ज्यांचं आणि त्या ठिकाणी आपल्याला सहकार्य अत्यंत अशा प्रकारचं सहकार्य लाभतंय असे माननीय श्री अशोकराव गावडे उपमहापौर तथा नगरसेवक तथा सौभाग्यवती निर्मलाताई असेल, सौभाग्यवती सपनाताई असेल, सौभाग्यवती मनालीताई असेल आदी करून सर्व गावडे परिवार आणि या परिवाराच्या संबंधाने आपल्या सर्वांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा सोहळा संपन्न होतोय. याही वर्षी हा सोहळा उत्साहाने पार पडत असताना आजचा हा 3रा दिवस आहे आणि या 3ऱ्या दिवसाच्या मानाने माझ्याकडे आलेली ही कीर्तन रूपी सेवा आहे. निळोबारायांचा अभंग सेवेकरिता निवडलेला आहे. या अभंगातून श्रीसंत निळोबाराय खऱ्या अर्थाने भक्तीचं वर्म सांगतायत बरं का. अभंगाचा सरळ सरळ भावार्थ अशा प्रकारचा आहे. महाराज म्हटले भक्तीचं सोपं साधं आणि चांगलं वर्म आम्हाला सापडलं. आम्हा सापडले वर्म हरिभक्तीचे सुगम. सुगम म्हणजे सोपं वर्म आम्हाला सापडलेलं आहे. एकाने विचारलं महाराज वर्म सापडलं कळालं पण ते नेमकं कोणतं. पुढील 2 चरणामध्ये ते वर्म नेमकं काय आहे याबद्दलचं विवरण महाराज त्या ठिकाणी करतायत. त्याचे आळवावे नाम हृदयी धरून या प्रेम. अंतकरणामध्ये हृदयामध्ये प्रेम धारण करून त्या भगवान परमात्म्याचं नामचिंतन गावं हे भक्तीचं पहिलं वर्म आम्हाला सापडलेलं आहे. दुसरं वर्म सांगत असताना महाराज म्हटले त्याच्या राऊळामध्ये जावं, नाचून टाळी वाजून भजनामध्ये त्या ठिकाणी नाचावं हे भक्तीचं दुसरं वर्म आम्हाला सापडलेलं आहे. एकाने विचारलं मग निळोबाराय आम्हाला सांगा हे नेमकं जे वर्म आहे जे तुम्हाला सापडलेलं आहे ते नेमकं तुम्हाला कोणी सांगितलं. महाराज म्हटले कृपावंत संतांनी हे वर्म आम्हाला त्या ठिकाणी सांगितलं. निळा म्हणे संती दाविले हे कृपावंती त्याचे आळवावे नाम हृदयी धरून या प्रेम. असा या अभंगाचा सरळ भावार्थ. विठ्ठल विठ्ठल. महाराज भक्तीचं वर्म तुमच्या आमच्या समोर खऱ्या अर्थाने या ठिकाणी मांडतायत बरं का. खरं तर प्रश्न असा उपस्थित राहतो संतांना भक्तीचं वर्म तुम्हा आम्हाला सांगायची नेमकी गरज तरी काय होती. याचं कारण जर काय असेल तर याचं एकच कारण आहे संत महात्म्यांनी या मृत्यू लोकामध्ये आल्यानंतर भक्तीच्या संबंधाने आग्रह धरलेला आपल्याला पाहायला मिळतोय. हे वेगळं सांगायची गरज नाही. याचं कारण काय परमार्थातली परिपूर्णता जर आपल्याला प्राप्त व्हावी असं वाटत असेल ना तर इतर मार्गापेक्षा भक्ती मार्ग हा अत्यंत सोपा मार्ग आहे. हे वेगळं सांगायची गरज नाही. प्रमाण सर्वांच्या परिचयाचे. आता आपण हरिपाठामध्ये म्हणून गेलेलो आहे हो तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी शहाणा तो धनी घेत असे. महाराज म्हटले सर्वात सोपा मार्ग जर कोणता असेल ना तर तो भक्ती मार्ग आहे आणि या सोप्या मार्गाचा अवलंबच संतांनी केला तर तुम्ही आम्ही करावा याकरता खरं तर संत महात्मे प्रयत्नशील होते. खऱ्या अर्थाने त्यांनी तशा प्रकारचे उपदेश आपल्याला केलेले पाहायला मिळत आहेत. हे वेगळं सांगायची गरज नाही. याही पुढे एक जर सांगायचं झालं तर या मृत्यू लोकामध्ये आपण आलेला आहात ना मग मृत्यू लोकामध्ये आल्यानंतर हो माणसाने भक्तीशिवाय राहूच नाही. त्याचं जीवन परिपूर्ण व्हावं असं वाटत असेल ना तर त्याने भक्तीच केली पाहिजे हे त्याचं उत्तर आहे बरं का. आता एक ऐका जे या मृत्यू लोकामध्ये येऊन भक्ती मार्गाचा अवलंब करतायत ना आमच्या संत महात्म्यांनी त्यांना धन्यता दिलेली आहे आणि या मृत्यू लोकामध्ये येऊन भक्ती मार्गाचा अवलंब जे लोक करत नाही ना आमच्या संत निंदेला त्यांना सामोरं जावं लागलं. हे वेगळं सांगायची गरज नाही. आता दोनही प्रकारची प्रमाणं पाहूया आणि आपण पुढे चलूया. या मृत्यू लोकामध्ये ते आले आणि मृत्यू लोकामध्ये आल्यानंतर भगवत भक्तीकडे प्रवृत्त झालेले आहेत. आमच्या संत महात्म्यांनी त्यांना धन्यता दिलेली आहे बरं का. महाराजांचं सुंदर प्रमाणे सर्वांच्या परिचयाचं आहे. हो धन्य जगी तोची एक हरिरंगी नाचे. धन्य जगी तोची एक हरिरंगी नाचे. राम कृष्ण वासुदेव सदा स्मरे वाचे. 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 धन्य जगी तोची एक हरिरंगी नाचे. 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 आमच्या संत महात्म्यांनी त्यांना धन्यता दिलेली आहे बरं का.
का. धन्य जगी तोची एक हरी रंगी नाचे, रामकृष्ण वासुदेव सदा स्मरे वाचे, रामकृष्ण वासुदेव सदा स्मरे वाचे. धन्य जगी तोची एक हरी रंगी नाचे. हरीच्या रंगामध्ये नाचणारा आमच्या संतांनी त्यांना धन्यता दिलेली आहे बरं का. बरं आता एक ऐका, त्यांनाच धन्यता दिलेली अशातला भाग नाही. धन्य माता पिता तयाची, त्याच्या माय बापाला सुद्धा धन्यता दिलेली आहे. किंवा धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता, साठविला दाता त्रैलोक्याचा. अनेक प्रमाणाने हे सिद्ध करता येईल. जे या भक्ती मार्गाकडे प्रवृत्त झालेले आहेत आमच्या संत महात्म्यांनी त्यांना धन्यता दिलेली आहे. चला आता इकडचा विचार करा. जे या भक्ती मार्गाकडे प्रवृत्त न झालेले लोक आहेत ना, आमच्या संत निंदेला मात्र त्यांना सामोरं जावं लागतंय. हे वेगळं सांगायची गरज नाही. आता धन्यता देणारी प्रमाण थोडीशीच आहेत, पण निंदा करणारी भरपूर आहेत. बरं लक्षात घ्या, अनेक प्रमाणाने हे सिद्ध करता येईल. श्री एकनाथ महाराज, जगद्गुरु तुकोबाराय आदी करून संतांची, ज्ञानोबाराय आदी करून संतांचे प्रमाण जर आपण पाहिली तर आपल्या एक गोष्ट लक्षात येईल. या भक्ती मार्गाकडे प्रवृत्त न होणारा जीव आहे ना, आमच्या संत महात्म्यांनी त्यांची निंदा केलेली आहे. हे वेगळं सांगायची गरज नाही. श्री एकनाथ महाराज म्हटले, तो या मृत्यू लोकामध्ये आला पण भक्तीकडे प्रवृत्तच होत नाही. भक्ती त्याच्या जीवनामध्ये नाहीच आहे. असाच जीवन हे पशुवत जीवन आहे. असा पशु वाढला तरी कसा, हे एकनाथ महाराजांचं म्हणणं आहे बरं का. भक्तीविन पशु कशाशी वाढला, सटविने नेला कैसा नाही. महाराज म्हटले त्याला सटविने का नेलं नाही बरं का. त्याचं जीवन तो पशुवत जीवन आहे. तो वाढला तरी कसा. याचं पुढचं जे प्रमाण आहे ना, ते फक्त आपण वाचायचं बरं का. लोकांना सांगायच्या भानगडीत अजिबात पडायचं नाही. तो सांगण्याचा अधिकार फक्त संत महात्म्यांचा आहे बरं का, आपला अजिबात नाहीये. वयपरत्वे आपला जर विचार करायचा झाला तर आपण थोडस शब्द राखून आणि आपण कीर्तन केलं पाहिजे बरं का. या मताचा मी आहे. हो, मला सांगायचा भाव होतो असा. त्याच्या पुढचं प्रमाणे घरी गेल्यावर वाचून पहा म्हणजे कळेल आपल्याला. हो, अर्थात संत निंदेला सामोरं जावं लागते बरं का. बरं चला, महाराज म्हटले त्याचं जीवन पशुवत जीवन आहे. जगद्गुरु तुकोबाराय तर याच्या पुढे जाऊन सांगतायत त्याचं जीवन पशुवत जीवन आहे. यात नवल काय, तो कोणत्या जातीचा पशु आहे हे जगद्गुरु तुकोबाराय यांनी मात्र सांगून टाकलं बरं का. नाही तरी काय थोडी श्वान सुकर बाबती. महाराज म्हटले या मृत्यू लोकांमध्ये येऊन भक्तीकडे प्रवृत्त होत नाही ना, त्याच्यामध्ये आणि श्वानामध्ये, त्याच्यामध्ये आणि सुकरामध्ये अंतरच नाहीये. हे त्याचं उत्तर आहे बरं का. विठ्ठल विठ्ठल ज्यांच्या नेतृत्वातून, ज्यांच्या सहभागातून, ज्यांच्या सहकार्यातून हा सोहळा संपन्न होतोय असे गावडे साहेब यांचं या ठिकाणी खऱ्या अर्थाने आगमन झालेलं आहे. खरं तर परमार्थ क्षेत्रामध्ये आणि त्या ठिकाणी आपला परमार्थ हा जगाला, समाजाला आणि त्या ठिकाणी सहभागी व्हावा, सहकार्यत व्हावा. अन्यथा या मार्गातून समाज हा भक्ती मार्गाकडे प्रवृत्त व्हावा ना, याकरता अशा लोकांची जरा गरज आहे बरं का आजकाल. हे वेगळं सांगायची गरज नाही. आणि अशी माणसं असणं अत्यंत दुर्मिळ आहे. जाऊ दे, मला जास्त स्तुती करणं अजिबात आवडत नाही, पण वस्तुस्थिती सांगणं आणि त्या ठिकाणी आवडते बरं का. जाऊ दे, आपल्या मूळ विषयाकडे आपण येऊया. हो, महाराज म्हटले या मृत्यू लोकांमध्ये आलेला आहे पण भक्ती करत नाही ना, त्याचं जीवन हे पशुवत जीवन आहे. नवे नवे महाराज म्हटले त्याच्यामध्ये आणि श्वानामध्ये, त्याच्यामध्ये आणि सुकरामध्ये अंतरच नाहीये. हे त्याचं उत्तर आहे. हे जगद्गुरु तुकोबारायांचं म्हणणं झालं. चला, याबद्दल ज्ञानोबाराय काय विचार करता येतो याचा जर विचार करायचा झाला तर ज्ञानोबारायांनी याबद्दल सुंदर वर्णन केलेलं आहे बरं का. भगवान अर्जुनाला सांगतायत, अर्जुना माझ्या भक्तीशिवाय ज्यांचं जीवन आहे ना, त्यांच्या जगण्याला आग लागू नाही का. महिला मंडळाचा पेटर्न शब्द या, पण आमच्या ज्ञानोबारायांनी त्याचा अंगीकार केलेला आहे. माझी भक्तीवीन जळो त्याचे जियाले पण. अगा पृथ्वीवरी पाषाण नसती काही. महाराज म्हटले जळो त्याचे जियाले पण, त्याच्या जगण्याला आग लागो. नवे नवे या पृथ्वी तलावर दगड काय कमी आहेत का. म्हणजे मृत्यू लोकांमध्ये येऊन भगवत भक्ती करत नाही ना, आमच्या संतांनी त्याला दगडाची प्रमाणं दिलेली आहेत बरं का. त्याला दगडाची उपमा दिलेली आहे. आणि दगडाची प्रमाणं मला जरा जास्ती पाठ आहेत बरं का. त्यातली 2-4 सांगतो म्हणजे कळेल आपल्याला. आता उघडी डोळे जरी अद्यापी न कळेल, मातेची या घोडे दगड आला पोटाशी. कार्य नुमग अशी दगडा कैसे हत्ती घोडे वाडा. तुका म्हणे ऐशी बुद्धी ज्याची जड, त्याहुनी
दगड बरे देवा. अनेक प्रमाणाने हे सिद्ध करता येईल आपल्याला. संत महात्म्यांनी त्यांची गणती ही दगडामध्ये केलेली आहे, हे वेगळं सांगायची गरज नाही. हो, मृत्यू लोकामध्ये आलेला आहे ना, भगवान म्हटले त्याच्या जगण्याला आग लागो. जगद्गुरु तुकोबाराही मागे थांबले नाही. जगद्गुरु तुकोबारांनी सुद्धा याचं वर्णन केलं. महाराज म्हटले त्याचं जगणं हे लाजीरवानं जगणं आहे, त्याच्या जगण्याला आग लागो, हे तुकोबारांचं म्हणणं आहे बरं का. जगद्गुरु तुकोबाराय म्हटले भक्ती विन जिने जोडो त्याचे लाजीरवाने, जोडो त्याचे लाजीरवाने, जोडो त्याचे लाजीरवाने. भक्ती विने जिने जोडो त्याचे लाजीरवाने, जोडो भक्ती विना जिने जळो त्याचे लाजीरवाने, जळो त्याचे लाजीरवाने, जळो त्याचे लाजीरवाने. भक्ती विना जिने जळो त्याचे लाजीरवाने, जळो त्याचे लाजीरवाने, जळो त्याचे लाजीरवाने. महाराज जगद्गुरु तुकोबाराय म्हटले भक्ती विना जिने जळो त्याचे लाजीरवाने. त्याचं जगणं हे लाजीरवानं जगणं आहे, हे वेगळं सांगायची गरज नाही बरं का. बरं आता चला काय ज्ञानोबारायांनी तर याबद्दल शेकडो उदाहरणं दिलेली आपल्याला पाहायला मिळत आहेत बरं का. भगवान अर्जुनाला सांगतायत अर्जुना तो या मृत्यू लोकामध्ये आला, पण मृत्यू लोकामध्ये येऊन जर तो भगवत भक्तीकडे प्रवृत्त होत नसेल ना, त्याला काही किंमत नाहीये, काही किंमत नाहीये बरं का. हो, अगदी शेकडो उदाहरणं ज्ञानोबारायांनी दिलेली आहे. ज्ञानोबाराय म्हटले तो या मृत्यू लोकामध्ये आला, मृत्यू लोकामध्ये येऊन भगवत त्याच्या जीवनामध्ये भोगाच्या सगळ्या वस्तू त्याच्या जवळ आहेत, पण एक भक्ती आपल्या जीवनामध्ये नसेल ना, आपल्या जीवनाला काही किंमत नाहीये, हे त्याचं उत्तर आहे. ज्ञानोबारायांनी एक उदाहरण दिलेलं, सुंदर उदाहरण आहे बरं का. उदाहरण असं आहे, ज्ञानोबाराय म्हटले काय एक गाव आहे, गाव हो सर्व सोयीने उपयुक्त ते गाव आहे. मी म्हणतो त्या गावासारखं परिसरामध्ये गावच नाहीये, इतकं सुंदर ते गाव आहे. बरं काय काय सोयी येतो त्या गावामध्ये? मी म्हणतो त्या गावामध्ये आल्यानंतर अगदी प्रवेशद्वार इतकं सुंदर तयार केलेलं आहे ना, ती वेस तयार केलेली आहे, त्याच्यावर लिहिलेलं आहे अमुक अमुक ग्रामपंचायत आपले सहर्ष स्वागत करीत आहे. त्याच्यावर सुंदर नक्षीकाम रंगरंगोटी केलेली आहे. ते कोरीव काम पाहिलं, नक्षीकाम पाहिलं, रंगरंगोटी पाहिली की आलेल्या पाहुण्याला जरा बरं वाटतंय बरं का. बरं अजूनही त्या पाहुण्याला बरं वाटावं याकरता हो रस्ता जो आहे ना, तो अत्यंत सुंदर डांबरीकरण तयार केलेला आहे. बरं अजून गावामध्ये सांडपाणी राहू नये आणि त्याद्वारा दुर्गंधी पसरू नये याकरता रस्त्याच्या दुतर्फा सुंदर अशी गटाराची व्यवस्था आहे की गावात सांडपाणी गावाच्या बाहेर त्या ठिकाणी निघून काढून दिलेलं आहे. बरं अजूनही त्या पाहुण्याला पाहायला बरं वाटावं याकरता रस्त्याच्या दुतर्फा अशा सुंदर रांगोळ्या काढलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. बरं त्याच्या गावामध्ये प्रवेश झाला. आता गावामध्ये प्रवेश झाल्यानंतर त्या पाहुण्याला अजूनही बरं वाटावं याकरता घरांची व्यवस्था, घरांची रचना सुद्धा अत्यंत सुंदर केलेली आहे बरं का. काहींची कौलारू घर आहेत, काहींचा सुंदर बंगला आहे, काहींची इमारतच्या इमारत उभी आहे बरं का. बरं अजूनही त्या ठिकाणी त्या पाहुण्याला पाहायला बरं वाटावं याकरता हो घरांना सुंदर अशी रंगरंगोटी केलेली आपल्याला पाहायला मिळते. ती रंगरंगोटी पाहिलं तरी त्या पाहुण्याला बरं वाटतंय. बरं अजूनही त्याला बरं वाटावं याकरता त्या घरांवर काही फुलांच्या माळा सोडलेल्या आहेत बरं का. त्यांची घरं त्यांनी सजवलेली आपल्याला पाहायला मिळत आहेत. काहींनी फुलांच्या माळा सोडल्या, काहींनी लाईटच्या माळा सोडलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. लाईटचा नुसता झगमगाट आहे सगळीकडे, भले लोकांनी आकडा टाकून का होईना नाही का. लाईटचा नुसता झगमगाट आहे सगळीकडे. बरं अजून आता गावातल्या लोकांची पिण्याच्या पाण्याची व्यवस्था व्हावी याकरता हो गावाच्या बरोबर मधोमध एक विहीर आहे. या विहिरीतून पंपाद्वारे, पाईपद्वारे, नळाद्वारे घरोघर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आहे बरं का. म्हणजे मला सांगायचा भाव तो असा, सगळ्या सोयीने तो उपयुक्त गाव आहे. ज्ञानोबाराय म्हटले सगळ्या सोयीने उपयुक्त ते गाव आहे. अडचण फक्त एवढीच आहे, त्या गावात माणसंच राहत नाही. मला सांगा सगळ्या सोयी त्या गावात असताना त्या गावात जर माणसंच राहत नसतील, त्या गावाला काय किंमत आहे मला सांगा ना. आता ज्ञानोबारायांचा सिद्धांत आहे का. ज्ञानोबाराय वर्णन करतायत कने विन सोपटे कडसे लागली घनदाटे काय करावी गोमटे ओस नगर. महाराज म्हटले ते गोमटाय म्हणजे चांगलंय, पण ते ओस पडलेलं आहे त्याला काही किंमत नाहीये. तसं आपल्या जीवनामध्ये सगळ्या सोयी त्या ठिकाणी आहेत, पण सगळ्या सोयीने उपयुक्त असताना एक भगवत भक्ती आपल्या जीवनामध्ये नसेल ना, आपल्या जीवनाला काही किंमत नाहीये, हे त्याचं उत्तर आहे बरं का. हो मग आपलं जीवन कसं, ज्ञानोबारायांचा पुढचा सिद्धांत ऐका म्हणजे आपल्याला कळेल बरं का. आपलं जीवन कसं आहे. ज्ञानोबाराय म्हटले मृतजेवी शृंगारीला गाढव तीर्थी न्हानीला कडू दुधया माखीला गुळे जायचा.
मग आपलं जीवन कसं? आपल्या जीवनाला काही किंमत नाहीये. मग आपलं जीवन कसं? मृत जेवी शृंगारीला. एखाद्या मृत व्यक्तीला किती शृंगार केला, आता त्याला काही किंमत नाहीये. मृत जेवी शृंगारीला. गाढव तीर्थी न्हाणीला. गाढवाला किती तीर्थामध्ये स्नान घाला, काही किंमत नाहीये. तद्वत महाराज म्हटले या मृत्यू लोकामध्ये सगळ्या भोगाच्या साधनं आपल्या जवळ असतील, पण एक भगवत भक्ती नसेल ना, आपल्या जीवनाला काही किंमत नाहीये. हे त्याचं उत्तर आहे. हा झाला ज्ञानोबरायांचा सिद्धांत. तुकोबरायांचा सिद्धांत सांगू. जगद्गुरु तुकोबरायांनी एक ग्रामीण भाषेतलं उदाहरण दिलेलं आहे बरं का. काय तुकोबराय म्हटले, एखादं गाव असावं आणि त्या गावामध्ये दिसायला सुंदर एखादी महिला असावी बरं का. किती सुंदर आहे हो. जगद्गुरु तुकोबराय म्हटले 32 लक्षणाने ती युक्त सुंदर आहे, पण अडचण एवढीच आहे, तिला नाकच नाहीये. महाराज म्हटले, नाही तेने वाया गेली, नाही तेने वाया गेली, नाही तेने वाया गेली, नाही तेने वाया गेली. काय बत्तीस लक्ष, काय करावे, 32 लक्ष. काय करावी ती 32 लक्षणे, नाही तेने वाया गेली, नाही तेने वाया महाराज म्हटले 32 लक्षणाने ती युक्त आहे, पण तिला जर नाकच नसेल तर तिला काय, त्या सौंदर्याला काय उपयोग आहे हो? काय करावी ती 32 लक्षणे, नाक नाही तेने वाया गेली. तसं आपल्या जीवनामध्ये भोगाच्या सगळ्या गोष्टी असताना एक भगवत भक्ती आपल्या जीवनामध्ये नसेल ना, आपल्याही जीवनाला काही किंमत नाहीये. मानो एक तुलसीदास महाराज वर्णन करतायत, मानो एक हरी भजन के बिना सुंदर नारी की नाक कटी हे. संत निंदेला आपल्याला सामोरं जावं लागतंय. मग संत निंदा आपल्या जीवनामध्ये घडू नये असं वाटत असेल, त्या निंदेला सामोरं जावं लागू नये असं वाटत असेल ना, तर मग मृत्यू लोकामध्ये आल्यानंतर जीवाचं परम कर्तव्य जर काय असेल ना, तर त्याने भगवत भक्तीकडे प्रवृत्त झालं पाहिजे बरं का. आता एक लक्षात घ्या, भक्तीचे अनेक प्रकार सांगितलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. पैकी अत्यंत 9 प्रकार आहेत नवविधा भक्तीचे, पण त्यापैकी या अगोदर महत्वाचे 2 प्रकार आहेत बरं का. कोणकोणते? एक आहे सकाम भक्ती आणि एक आहे निष्काम भक्ती बरं का. आता सकामता म्हणजे काय आणि निष्कामता म्हणजे काय याचा जर विचार करायचा झाला तर मंदिरामध्ये जाताना आणि किंवा भगवत भक्ती करत असताना आपल्याला काहीतरी प्राप्ती व्हावी या अपेक्षेने भक्ती करणारे याला सकाम भक्ती म्हटलेली आहे. आणि आपल्याला काही मिळो अथवा न मिळो, केवळ कर्तव्य म्हणून आणि त्या ठिकाणी भक्ती करत राहणे याला निष्कामता म्हटलेली आहे. तुमच्या आमच्या जीवनामध्ये आहे याला सकामता म्हटलेली आहे, आणि साधूच्या जीवनामध्ये आहे त्याला निष्कामता म्हटलेली आहे बरं का. आपण मंदिरामध्ये जातो खरं, पण मंदिरामध्ये जात असताना घरूनच यादी तयार करून जातो, देवाकडे आपल्याला हे मागायचंय बरं का. हो, हे मागायचंय. हो, रोज मागणाऱ्या भक्ताकडे एकदा देवाने पाहिलं आणि देव हसायला लागला. देव म्हटले, काय रे, अरे रोज तो मागायला येतो, कधीतरी भेटायला ये की. नाही का, कधीतरी भेटायला ये. भेटायला आपण जातच नाही, फक्त मागायला जातो, याच्या पलीकडे काही नाही. ही सकामता जर कोणाकडे असेल ना, ती तुमच्या आमच्या जीवनामध्ये. चला, निष्कामता ही साधूच्या जीवनामध्ये बरं का. हो, संत महात्म्यांच्या जीवनामध्ये कितीही दुःखाचे डोंगर जरी आले ना, तरी त्यांनी देवाकडे कधी कोणती गोष्ट मागितली नाही, हे त्याचं उत्तर आहे बरं का. बरं चला, ज्यांचा आपण अभंग सेवेकरिता निवडलेला आहे त्या निळोपरायांचे आणि श्री गुरु जगद्गुरु तुकोबरायांचा जर विचार करायचा झाला तर जगद्गुरु तुकोबरायांच्या जीवनामध्ये कमी संकट आली का हो? एक वेळ 14 पिढ्या टिकेल एवढी जहागीरदारी जगद्गुरु तुकोबरायांच्या घरी होती, पण दुर्गादेवी नावाचा एक दुष्काळ यावा आणि या दुष्काळामध्ये होत्याचं नव्हतं व्हावं. काय काय हानी झाली जगद्गुरु तुकोबरायांच्या जीवनामध्ये? एक ऐका, कौटुंबिक हानी झाली आणि सामाजिक हानी सुद्धा झालेली आहे बरं का. बरं, कौटुंबिक हानी काय झाली तुकोबरायांच्या जीवनामध्ये? सगळं जगद्गुरु तुकोबरायांनी लोकांना वाटून दिलं, हो नाही का. हो, दुष्काळी आटीला द्रव्य नेला मान, स्त्री एक अन्न करता मेली. काय झालं, अजून काय हानी झाली? जगद्गुरु तुकोबरायांची पहिली पत्नी याच आणि दुष्काळामध्ये अन्न पाण्या वाचून जाते. तुकोबरायांचा पहिला मुलगा हा याच आणि त्या काळामध्ये त्या ठिकाणी आणि जातोय बरं का. बरं, जगद्गुरु तुकोबरायांची मोठी भाऊजाई ही सुद्धा याच काळात जाते. आपली पत्नी केली याकरता तुकोबरायांचा जो मोठा भाऊ आहे, हा मोठा भाऊ सुद्धा विरक्त होतो आणि घर सोडून त्या ठिकाणी निघून जातो. ही कौटुंबिक
कौटुंबिक हानी जगद्गुरु तुकोबारायांच्या जीवनातील झालेली आपल्याला पाहायला मिळते. बरं बरं, चला आता सामाजिक हानी काय झाली हो. कालपर्यंत रामराम करणारे आज डुंकून सुद्धा पाहायला तयार नाही. ही सामाजिक हानी तुकोबारायांच्या जीवनात झाली. कोपला पाटील गावीचे ते लोक, आता मज भीक कोण घाली, ही अवस्था जगद्गुरु तुकोबारायांच्या घरची आहे. मला सांगायचा भाव तो असा, एक वेळ 14 पिढ्या टिकेल एवढी जागीरदारी तुकोबारायांच्या घरी होते. पण असंही असताना हो, दुष्काळामुळे हे सगळं गेलं तरी त्यांनी देवाचे आभार मानलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. देवाकडे कधी कोणती गोष्ट त्यांनी मागितली नाही बरं का. बरे झाले देवा निघाले दिवाळे, बरे या दुष्काळे पिढा गेली. बरं झालं देवा माझ्या मागची पिढा निघून गेली, आता मी तुझं भजन करायला मोकळा झालो बरं का. बरं, एक पत्नी गेली म्हणून काय झालं, त्या काळामध्ये तुकोबारायांची जागीरदारी एवढी जबरदस्त होती. पुण्याच्या आप्पाजी गुळवे यांच्या घराण्यातली दुसरी पत्नी त्यांना त्या ठिकाणी मिळाली. पण दुसरी मिळाली थोडीशी बडबड करणारी निघाली बरं का. तरी त्यांनी देवाचे आभार मानले. बरे झाले देवा बैल कर्कशा, बरे ही दुर्दशा जना माझी. बरं झालं देवा ती बडबड करणारी निघाली. म्हणजे मी सकाळी उठलो की तिचा काकडा चालू असतो. हे ज्याला कळालं त्याला धन्यवाद. हा, मी सकाळी उठलो की तिचा काकडा चालू असो. मग तिचा काकडा ऐकण्यापेक्षा आपलं टाळ विणा चिपळ्या घ्यायच्या आणि कुठेतरी भंडाऱ्यावर भामचंद्रावर घोरडेश्वरावर जायचं, दिवसभर भजन करायचं. आणि भजन करून घरी आलो की तिचा हरिपाठच चालू असो, दुसरं काही नाही हो. हो, मला सांगायचा भाव तो असा, महाराज म्हटलं ती बडबड करणारी निघाली तरी त्यांनी देवाचे आभार मानले. हो नाही का. हो, जगद्गुरु तुकोबाराय म्हटले देवा बरं झालं ती बडबड करणारी निघाली. ती जर मितभाषी दिली असती आणि सुंदर दिसणारी दिली असते ना, मितभाषी म्हणजे गोड गोड बोलणारी दिली असते, तर मी तिच्याच जवळ बसलो असो आणि संसाराच्याच गप्पा मारल्या असत्या. पण बरं झालं माझ्या परमार्थाला पोषक आणि बडबड करणारी ती निघाली, ज्याद्वारा मी देवाचं भजन करतोय बरं का. हो, मला सांगायचा भाव तो असा, अत्यंत दुःखाचे दिवस जगद्गुरु तुकोबारायांच्या जीवनामध्ये आले. देव त्यांना सहकार्य करणारा होता. हो, देव माग माग म्हणत होता. मी निष्कामता सांगते बरं, एवढं लक्षात घ्या. देव माग माग म्हणत होता तरी जगद्गुरु तुकोबाराय देवाकडे कधी कोणती गोष्ट मागत नाही बरं का. लोकांनी विचारलं महाराज अहो देव तुम्हाला प्रसन्न आहे आणि तो आग्रह करतोय तरी तुम्ही मागत नाही, याचं कारण काय. जगद्गुरु तुकोबारायांनी याची 2 कारणं सांगितली बरं का. पहिलं कारण सांगितलं, या भगवान परमात्म्याच्या भक्तीमुळे देवाने अगोदरच एवढं मला काही देव केलेलं आहे की आता याच्याकडे काही मागावं असं शिल्लकच राहिलेलं नाही. काम नाही काम नाही काम नाही, काम नाही, काम नाही काम नाही काम नाही, झालो पायी कामा, 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 झालो पायी कामा. काम नाही काम नाही झालो पायी कामा, झालो पायी कामा, झालो पायी कामा. काम नाही, काम नाही, झालो पायी कामा, झालो पायी कामा, झालो पायी कामा. याने अगोदरच आम्हाला एवढं काही देव केलेलं आहे की आता याच्याकडे काही मागावं असं शिल्लकच राहिलेलं नाही. काम नाही काम नाही, इथे काम या शब्दाचा अर्थ आहे इच्छा. आता कोणत्याही प्रकारची इच्छा आता याच्याकडे काही मागावं अशी शिल्लक राहिलेली नाही. वास्तविक तसं पाहायचं झालं तर देव आग्रह करत होता, देव घरी आला व देव घरी. आणि अशा वेळी जगद्गुरु तुकोबारायांची परिस्थिती पहा म्हणजे कळेल आपल्याला. हो नाही का. महाराज स्वतःच्या परिस्थितीचं वर्णन करतायत, संसाराचं वर्णन करतायत. पाहुणे घराशी आजी आले ऋषिकेशी, काय करू उपचार, काय करू उपचार, कोप मोडकी जर्जर, दरदरीत पाण्या माझी रांधियल्या कन्या, घरी मोडकी आबाजा, वरी वाकळाच्या शेजा, मुख शुद्धी तुळशी दळ, तुका म्हणे मी दुर्बळ, काय करू उपचार, कोप मोडकी जर्जर, काय करू उपचार, काय करू उपचार, कोप मोडकी जर्जर. हो, देव पाहुणा आला, देव पाहुणा. पण देवाकडे आणि त्या ठिकाणी
ठिकाणी देव आल्यानंतर आता काय करावं ही आणि जगद्गुरु तुकोबारायांना प्रश्न पडलेला आहे बरं का. पाहुणे घराशी आजी आले ऋषिकेशी, काय करू उपचार, कोप मोडकी जर्जर. आता याला बसवावं कुठे हा प्रश्न पडला, न्यावं कुठे हा प्रश्न पडला. याचं कारण हा वैकुंठ धामामध्ये राहणारा भगवान परमात्मा. पण माझं घर माझी झोपडी, कोप मोडकी जर्जर. तुकोबारायांची झोपडी म्हणजे चंद्रमौळी घर होतं बरं का. चंद्रमौळी म्हणजे घरातून चंद्राचं आणि दर्शन व्हायचं अशी चंद्रमौळी. हो बरं, अशा आणि झोपडीमध्ये देवाला त्या ठिकाणी नेलं. बरं आता याला बसवावं कुठे हा प्रश्न पडला. हा रत्नजडी सिंहासनावर बसणारा भगवान परमात्मा. पण मी मात्र माझ्या घरी मात्र रत्नजडी सिंहासन नव्हतं. घरी मोडकी बाजा, मोडलेली बाज होती. बाज बहुतेक आपण बहुधा ग्रामीण भागातलीच लोक इथं राहायला आहेत बरं का. त्यामुळे बाज म्हणजे काय हे आपल्याला कळेल नाही का. आता सुधारित भाषेमध्ये त्याला कॉट म्हणतात, बेड म्हणतात नाही का. हो, घरी मोडलेली बाज होती. घरी मोडकी बाजा, वरी वाकळाच्या शेजार, त्याच्यावर वाकळ टाकलेली होती बरं का. हो, वाकळ म्हणजे मावळ पट्ट्यामध्ये आपल्या इकडच्या नाही का त्या भागामध्ये मावळ पट्ट्यात त्याला वाकळ म्हणतात. आमच्या भागामध्ये त्याला गोधडी म्हणतात. त्याच्या थोडंसं पुढे गेलं नाशिक पट्ट्याच्या पुढे तर त्याला सुंदरी हा शब्द आहे बरं का. काही ठिकाणी दमकोंडी हा शब्द आहे बरं का तिला. हो, विविध भागामध्ये विविध अशा प्रकारचे शब्द आहेत. असो, महाराज म्हटले ती गोधडी माझ्या घरी होती आणि ती गोधडी मी त्या ठिकाणी त्याला आणि बसण्याकरता टाकली बरं का. आता गोधडीमध्ये काय असतंय मला सांगा ना. आमच्या संतांनी या गोधडीचंही वर्णन केलेलं आपल्याला पाहायला मिळतंय बरं का. खरं तर संतांच्या समोर जेवढ्या वस्तू आल्या ना त्या वस्तूचा देहाशी निगडीत काहीतरी संबंध आमच्या संतांनी लावला आणि त्याचं वर्णन केलेलं आपल्याला पाहायला मिळतंय बरं का. महाराज म्हटले, माझी गोधडी झाली जुनी, माझी गोधडी झाली जुनी, अहो तिला दुनिया कोणी. आमच्या संतांनी त्याचंही रूप केलेलं आपल्याला पाहायला मिळतंय बरं का. आता गोधडीमध्ये काय असतं मला सांगा ना. काही नसतंय हो. गोधडी कशी तयार करतात माहिती आहे ना आपल्याला. कशी तयार करतात सांगू तुम्हाला. तुम्ही सांगता म्हणजे तुम्ही काय शिवायचा काय अनुभव नाही पाहिलेला याकरता सांगतो बरं का. काय असते गोधडीमध्ये, काही नाही हो. खाली एक पाल वरती एक पाल, बरोबर आहे ना. बरोबर आहे का. खाली एक पाल वरती एक पाल, मध्ये कुठला पण माल, त्याला गोधडी म्हणतात बरं का. अशी गोधडी टाकली, भगवान परमात्म्याला बसवलं. बरं, बसवल्यानंतर परिणाम काय, हा आला तो नेमका आणि दुपारच्या वेळेस जेवणाच्याच वेळेस आला बरं का. आता याला द्यावं काय हा प्रश्न पडला. 56 भोग भगवान परमात्म्याला लागतात हे मला माहितीये, पण एवढे देण्याची ऐपत तरी माझी कुठे होती. घरभर फिरलो, मुठभर कन्या भेटल्या, त्या कन्या भगवान परमात्म्याला आणि त्या ठिकाणी शिजवून रांधून त्या ठिकाणी दिल्या बरं का. दरदरीत पाण्या माझी रांधिलेल्या कन्या, हांडाभर पाण्यामध्ये मुठभर कन्या टाकल्या, पातळ पेस तयार झाली. आता पातळ पेस तशीच भगवान परमात्म्याला खायला दिली. पुन्हा बाजीवर बसवलं आणि देवाला सांगितलं, देवा तुला तर जेवणानंतर त्रयोदश गुणी विडा लागतो एवढं मला माहितीये बरं का. आता त्रयोदश गुणी विडा म्हणजे काय, एका विड्यामध्ये 13 वस्तू टाकलेल्या असाव्या बरं का. याला त्रयोदश गुणी विडा म्हणतात. विडा पान खाणाऱ्यांनी एवढं लक्षात ठेवावं, 13 वस्तू टाकलेल्या त्याच्यामध्ये असाव्या. 13 पैकी एक जरी कमी असली तरी खाण्याचा दोष आपल्याला जीवनामध्ये लागतो एवढं मात्र लक्षात घ्या. 13 वस्तू टाकलेल्या असाव्या. असा त्रयोदश गुणी विडा देवा तुला लागतोय मला माहितीये, पण माझी देण्याची तेवढी ऐपत नाहीये. एवढी 2 तुळशीचं पानं घे आणि याच्यावरच समाधान मान. मुखशुद्धी तुळशीदळ, तुका म्हणे मी दुर्बळ. मला सांगायचा भाव तो असा, देव सहकार्य करणारा होता. देवाकडे मागितलं असतं तर देवाने 100% दिलं असतं. तरी जगद्गुरु तुकोबाराय मागत नाही. याचं कारण काय, तुकोबारायांनी याचं उत्तर दिलेलं आहे. वडिलांची रीत जाणत जाणत वडिलांची रीत जाणत जाणत वडिलांची रीत जाणत वडिलांची रीत जाणत. काही मागणे ते आभानुचित वडिलांची रीत जाणत वडिलांची रीत जाणत. काही मागणे आभानुचित वडिलांची रीत जाणत वडिलांची रीत जाणत. का मागत नाही याचं दुसरं कारण मी आपल्या समोर मांडलं. काही मागणे ते आम्हा अनुचित, वडिलांची रीत जाणत असं आमच्या वडिलांची ही परंपरा आहे आणि याकरता देवाकडे आम्ही मागत नाही. मी निष्कामता सांगतो एवढं लक्षात घ्या.
इथे वडील वडील हा जो शब्द आहे ना, हा वडील शब्द परंपरेने आलेला आपल्याला पाहायला मिळतोय बरं का. प्रत्येकाच्या दोन परंपरा आहेत. एक आहे मासवंश परंपरा आणि एक आहे विद्यावंश परंपरा. आता मासवंश परंपरा म्हणजे काय? जिथे आपला जन्म झाला ही मासवंश परंपरा आणि जिथे ज्ञान मिळालं ही विद्यावंश परंपरा. जगद्गुरु तुकोबाराय म्हटले, वडिलांची रीत जाणत असो, आमच्या वडिलांची पद्धत आहे, आमच्या वडिलांची परंपरा आहे, देवाकडे मागायचंच नाही. मग या दोन परंपरेचा जरी विचार करायचा झाला ना, तरी या दोनही परंपरेमध्ये मागायचंच नाही असं ठरलेलं आहे बरं का. यापैकी पहिली परंपरा ती म्हणजे मासवंश परंपरा, जिथे जन्म झाला ती परंपरा बरं का. आता या परंपरेचा जर विचार करायचा झाला तर जगद्गुरु तुकाराम महाराजांची परंपरा आपल्याला सांगता येईल. 8व्या पिढीपासूनची परंपरा सांगता येईल बरं का. जगद्गुरु तुकाराम महाराजांचे 8वे मूळ पुरुष विश्वंभर बाबा यांच्या पत्नीचं नाव होतं आमाई. यांना 2 मुलं होती. एकाचं नाव हरी, एकाचं नाव मुकुंद. यांना जो झाला तो विठोबा, विठोबाचा पदाजी, पदाजीचा शंकर, शंकरचा कान्होबा, कान्होबाचा बोलोबा आणि बोलोबाचा तुकोबा. ही जगद्गुरु तुकाराम महाराजांची परंपरा आहे, वंश परंपरा आहे. हा, आता या परंपरेचा जरी विचार करायचा झाला तरी वडिलांची रीत जाणत असो या पद्धतीने तुकोबारायांच्या वडील बोलोबाराय यांचा जर विचार करायचा झाला ना, तर बोलोबाराय हे पंढरवड्यातून पंढरपूरला जायचे, पण देवाच्या पायाचं दर्शन घ्यायचे, देवाच्या चेहऱ्याकडे पाहत नव्हते बरं का. 2-4 वारकऱ्यांनी 5-6 वेळा पाहिलं आणि एकदा त्यांना विचारलं, का हो अहो महाराज, आम्ही आता 2-4 वेळा तुमच्या सोबत आलो, पंढरवड्यातून पंढरपूरला येतो. या 15 दिवसामध्ये चालून येण्याचा जो काही शिनभाग असतो ना, हा शिनभाग देवाच्या 1 सेकंदाकरता चेहऱ्याकडे पाहिलं ना तरी निघून जातो बरं का. असा आमच्या देवाचा चेहरा आहे बरं का, असा आमच्या देवाचा चेहरा आहे. भाग गेला, शिण गेला, अवघा झाला आनंद, आनंद होतो नाही का, शिनभाग निघून जातोय, असा आमच्या देवाचा चेहरा आहे. आणि मी आता 4-5 वेळा पाहिलं, तुम्ही देवाच्या पायाचं दर्शन घेताय, देवाच्या चेहऱ्याकडे पाहत नाही. याचं कारण काय? हो, बोलोबारांनी उत्तर दिलेलं आहे, ते ऐकण्यासारखं आहे बरं का. बोलोबाराय म्हटले, खरं सांगू का, मी याच्या चेहऱ्याकडे पाहत नाही याचं एकमेव कारण हा अनंत लीलाधारी भगवान परमात्मा आहे. मी जर याच्याकडे पाहिलं ना तर हा मला मागायला लावेल, आणि मी जर मागितलं तर माझ्या परंपरेला डाग लागेल, हा मला फसवून मागायला लावेल. हे त्याचं उत्तर आहे बरं का. हो, याचं कारण हा भक्ताकडे पाहतो ना तर भक्ताने याच्याकडे काहीतरी मागावं या अपेक्षेनेच तो पाहतोय बरं का. मागण्याची आस पाहे मुखाकडे, चिंतिल्या रोकडे मनोरथ. महाराज म्हटले, तो भक्ताकडे पाहतोय ना, भक्ताने याच्याकडे काहीतरी मागावं या अपेक्षेने तो त्या ठिकाणी पाहतोय. आणि मग जर मी याच्याकडे पाहिलं तर हा फसवेल, मला मागायला लावेल, यापेक्षा यावं, याच्या पायाचं दर्शन घ्यावं आणि मागे निघून जावं. का न मागणी ही आमच्या वडिलांची परंपरा आहे बरं का. आता ही जशी मासवंश परंपरा आहे ना, तशी विद्यावंश परंपरा जगद्गुरु तुकोबार यांची सांगता येईल आपल्याला. जगद्गुरु तुकाराम महाराजांची जिथून ज्ञान संपादन झालं ही परंपरा जर आपण पाहिली तर तुकाराम महाराजांचे आणि संप्रदायाचा जर विचार करायचा झाला तर जगद्गुरु तुकोबाराय चैतन्य संप्रदायाचे अर्धर्यू संत आहेत बरं का. हो, प्रमाणे सर्वांच्या परिचयाचं आहे. मुख्य महाविष्णू चैतन्याचे मूळ, संप्रदाय फळ येतून या. मुख्य महाविष्णू भगवान परमात्म्यापासून चालत आलेली ही परंपरा कुठपर्यंत? तुकाराम महाराजांचे गुरु सद्गुरु बाबाजी चैतन्य महाराजांपर्यंत ही परंपरा चालत आलेली आहे बरं का. बरं, आता एक ऐका. हो, जगद्गुरु तुकाराम महाराजांचे सद्गुरु बाबाजी चैतन्य महाराज यांचा फोटो आपण सर्वांनी पाहिलेला आहे बरं का. आता हा फोटो कसा आहे हो? दाढी जटा त्यांच्या वाढलेल्या आहेत, एका हातामध्ये कमंडलू आहे, एका हातामध्ये दंड काठी आहे, आणि संपूर्ण अंगाला त्यांनी भगवी वस्त्र परिधान केलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. आता भगवी वस्त्र परिधान केली याचा अर्थ त्यांनी सर्व संघाचा परित्याग केलेला आहे. आणि ज्याने सर्व संघाचा परित्याग केलेला आहे ना, आता त्याला काही मागावं असं शिल्लकच राहिलेलं नाही. या परंपरेतले जगद्गुरु तुकाराम महाराज आहेत. आणि याकरता ते म्हटले, वडिलांची रीत जाणत असो. हो, ही साधूच्या जीवनातली निष्कामता आपल्याला पाहायला मिळते बरं का. हे भक्तीचे महत्वाचे 2 प्रकार. बरं, चला आता पुढे जर सांगायचे झाले ना तर 9 प्रकार सांगितले जातात बरं का, ज्याला आपण श्रीमद भागवतामध्ये याचं वर्णन येते, ज्याला आपण नवविधा भक्ती म्हटलेलं आहे बरं का. श्रवणम, कीर्तनम, विष्णू स्मरणम, पादसेवनम, अर्चनम, वंदनम, दास्य, सख्य, आत्मनिवेदन, ही 9 प्रकारची भक्ती सांगितलेली आहे. या 9 पैकी कोणतीही एक भक्ती जरी जीवनामध्ये केली ना तरी जीवाचं जीवन हे परिपूर्ण आहे, हे वेगळं सांगायची गरज नाही. मी म्हणतो नाही कोणती करता आली, निदान पहिली श्रवण भक्ती जरी जीवनामध्ये केली ना तरी जीवाचा उद्धार हा निश्चित ठरलेला आहे. हो, सांगू तुम्हाला, या श्रवणाने जर अनेकांचा उद्धार होतो, आपला का होणार नाही मला सांगा ना. अनेकांचा म्हणण्यापेक्षा श्रवणे परीक्षिती तरला भूपती, 7 दिवसा मुक्ती झाली तया.
7 दिवसामध्ये श्रीमद भागवताचं श्रवण केलं आणि हा परीक्षित राजा या श्रवणाने त्याचा उद्धार झालेला आपल्याला पाहायला मिळतोय बरं का. ऐकणारे लोक शंका घेतील, बुवा हो अहो तो 7च दिवसामध्ये मुक्त अवस्थेला प्राप्त झाला, आमचं आयुष्य चालय ऐकून ऐकून, पण आम्हाला काही देवाची प्राप्ती मोक्ष काही मिळत नाही. याचं कारण काय? याचं एकच कारण आहे, त्याच्या ऐकण्यामध्ये ना आपल्या ऐकण्यामध्ये थोडासा फरक आहे बरं का. मी म्हणतो थोडासा नाही, जरा जास्तीचाच फरक आहे बरं का. काय फरक आहे? अहो त्याला कळालं 7 दिवसामध्ये माझं मरण आहे, त्याने काय केलं? श्रीमद भागवताचं श्रवण केलं. पण श्रवण करत असताना 2 विधी, हो त्याने 2 नियम त्या ठिकाणी पाळले. पहिला नियम, 7 दिवस तो निराहारी राहिला बरं का, निराहारी राहिला, हा पहिला नियम. आणि दुसरा नियम, पहिल्या दिवशी जिथं बसला ना 7व्या दिवसापर्यंत तिथून तो उठला पण नाही. जी मांडी त्याने घातली ना ती मांडी 8व्या दिवसापर्यंत 7व्या दिवसापर्यंत सोडलीच नाही. आपल्या 2 तासामध्ये अष्टांग योग होऊन जातात. इकडची मांडी तिकडे तिकडची मांडी इकडे, हो. पण तो 7 दिवस एका ठिकाणी बसला आणि त्याने मनाचे कान करून ऐकले बरं का. एवढं लक्षात घ्या, ऐकावं कसं हे याला सुद्धा फार महत्व आहे बरं का. आणि म्हणून त्याचा उद्धार झालेला आपल्याला पाहायला मिळतोय. अहो मी म्हणतो त्याला तरी 7 दिवस मिळालेले होते. एक व्यक्ती असा होता, एक व्यक्ती आमच्या परमार्थ प्रांतामध्ये, त्याला एकच तास प्राप्त झालेला होता, एकच तास मिळालेला होता. त्याला कळालं 1 तासात माझं मरण आहे, 1 तासात त्याचा उद्धार झाला, हो नाही का. हो 1 तास उरला खटवांगरायाशी, भाग्यदशा कैशी प्राप्त झाली. महाराज म्हटले 1 तासात त्याचा उद्धार झालेला आपल्याला पाहायला मिळतोय. याचं कारण काय? हो त्यांनी ऐकलं, त्यामुळे त्यांचा उद्धार झाला. आता एक ऐका, काय ऐकावं आणि कसं ऐकावं याला अत्यंत महत्व आहे बरं का. काय ऐकावं? देवाचे गुणानुवाद ऐकावे बरं का, गुणानुवाद ऐकावे. एकंदर प्रत्येक इंद्रियाकडून देवाचं भजन घडावं ना, याकरता जगद्गुरु तुकोबर यांनी प्रत्येक इंद्रियाला उपदेश केलेला आपल्याला पाहायला मिळतोय. मग डोळ्याला वेगळा उपदेश केला, कानांना वेगळा उपदेश केला, हातांना वेगळा उपदेश केला, पायांना वेगळा उपदेश केला, वाचेला वेगळा उपदेश केला बरं का. डोळ्यांना सांगितलं, डोळ्यांनो पाहावं हे जरी तुमचं काम असलं तरी काय पाहावं आता हे तुम्ही ठरवायचं नाही, काय पाहावं आता हे मी ठरवणार आहे. डोळे तुम्ही घ्या रे सुख, पहा विठोबाचे मुख. वाचेला सांगितलं, वाचे बोलणे हे जरी तुझं काम असलं ना तरी काय बोलावं आता हे तू ठरवायचं नाही, काय बोलावं आता हे मी ठरवणार आहे. घेई घेई माझे वाचे, गोड नाम विठोबाचे. तसं कानांना सांगितलं, कानानो ऐकणे हे जरी तुमचं काम असलं तरी काय ऐकावं हे तुम्ही ठरवायचं नाही, काय ऐकावं आता हे मी ठरवणार आहे बरं का. हो तुम्ही ऐका रे कान, तुम्ही ऐका रे कान, हे ऐका रे कान, तुम्ही ऐका रे कान. माझ्या विठोबाचे गुण, 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 माझ्या विठोबाचे. तुम्ही ऐका रे कान, माझ्या विठोबाचे गुण, माझ्या विठोबाचे गुण, माझ्या विठोबाचे गुण. तुम्ही ऐका रे कान, माझ्या विठोबाचे गुण, माझ्या विठोबाचे गुण, माझ्या विठोबाचे गुण. कानांना उपदेश केलेला आहे. तुम्हाला ऐकावं असं वाटत असेल ना तर काय ऐकावं? तुम्ही ऐका रे कान, माझ्या विठोबाचे गुण, देवाचे गुणानुवाद ऐकावे. एकंदर देवाचे 6 गुण आहेत, आपल्याला सर्वांना माहिती आहे. ज्ञानोबर आहे त्याचं वर्णन करतायत. ऐका यशस्वी औदार्य, ज्ञान वैराग्य ऐश्वर्य, हे 6ही गुणवरे वसती जेथ, म्हणून तो भगवंत तो देव या पदाला प्राप्त झाला. याचं एकमेव कारण तो षडगुण ऐश्वर्य संपन्न आहे. तुकोबराय मागे राहिले नाही, तुकोबरायांनी सुद्धा वर्णन केलं. षडगुण ऐश्वर्य संपन्न, एक भगवंताची जाण, एक भगवान परमात्मा आमचा षडगुण ऐश्वर्य संपन्न आहे, हे त्याचं उत्तर आहे. देवाचे 6 गुण आहेत, ते गुण आपण ऐकावे. काय ऐकावं? देवाचे गुण ऐकावे. कसं ऐकावं याला फार महत्व आहे बरं का. कसं ऐकावं? मनाचे कान करून ऐकावे बरं का. काय ज्ञानोबराय याचं वर्णन करताय, तुम्हाला ऐकायचंय ना, मग कसं ऐकावं हे मी तुम्हाला सांगतोय. परी मनाच्या कानी ऐकावे, बोल बुद्धीचा डोळा देखावे, हे साठो वाटी घ्यावे चित्ताची. मनाचे कान करा, बुद्धीचा डोळा करा, आणि सांगणारा जो सांगतोय ना ते नुसतं ऐकू नका, ते ऐकून पोटामध्ये हृदयामध्ये साठवण तसं आचरण करा बरं का. हो
जो पोटामध्ये साठवून त्याचं आचरण करतो ना, किंमत त्याचीच आहे, हे वेगळं सांगायची गरज नाही बरं का. किंमत त्याचीच आहे. हा एक मोठा बाजार भरलेला होता आणि या बाजारामध्ये एका व्यक्तीने त्याने तयार केलेल्या अनेक मूर्त्या होत्या ना, त्या मूर्त्या बाजारामध्ये आणलेल्या होत्या बरं का. सुंदर दुकान त्याने मूर्तींचं लावलेलं होतं आणि दुकान लावलेलं असताना अग्रभागी 3 मूर्त्या ठेवलेल्या होत्या बरं का. दिसायला हुबेहूब सेम टू सेम सारख्याच्या सारख्या होत्या बरं का. पाहणारा व्यक्ती त्या मूर्त्यांकडे पाहिला की प्रेमात पडायचा आणि तिथं 2-5 मिनिटं थांबायचं बरं का. मी तिथून चाललेलो होतो आणि चालता चालता त्या मूर्त्यांकडे माझं लक्ष गेलं आणि मी त्या ठिकाणी थांबलो बरं का. बाकीच्या मूर्त्याचं बाजूलाच राहू द्या, या 3 मूर्त्या अग्रभागी लावलेल्या होत्या ना, अत्यंत सुंदर होत्या बरं का. मी न राहून जवळ गेलो आणि त्याला विचारलं, मालक अहो या 3ही मूर्त्या सारख्या दिसत आहेत, यांची किंमत काय? आता या तिघींची किंमत जर एकच असते ना, तर त्याने तिघींची एकच किंमत सांगितली असती. पण त्याने अंगुली निर्देश केला, त्याने बोट दाखवलं, सांगितलं ही जी पहिली मूर्ती आहे ना महाराज, या पहिल्या मूर्तीची किंमत आहे 50 रुपये, नाही का. पहिल्या मूर्तीची 50 रुपये किंमत. आता पहिलीची 50 सांगितल्यामुळे मला प्रश्न पडला, ही जी दुसरी आहे ना, हिची एकतर कमी असेल नाहीतर अधिक असेल, दिसायला जरी सारखी असली तरी हिची किंमत काहीतरी वेगळी असेल. म्हणून विचारलं, मला कळालं पहिली 50 रुपयाला, पण ही दुसरी आहे ती कितीला आहे हो? तो म्हटला, महाराज ही दुसरी मूर्ती आहे ना, ही फक्त 500 रुपयाला आहे बरं का, 500 रुपयाला. आता मी विचार केला, दिसायला तर दोनही मूर्त्या सारख्या दिसत आहेत, किमतीमध्ये एवढी तफावत का? आणि मग आश्चर्यचकित होऊन मी पुन्हा त्याला विचारलं, का हो पहिलीची 50, दुसरीची 500, मग ही तिसरी आहे ती कितीला आहे हो? तो म्हटला, महाराज तुम्हाला येताना जाताना बऱ्याच वेळा मी इथून पाहिलेलं आहे, तुम्ही धोत्रावर येत या करता, फक्त तुमच्या करता बरं, बाकी कोणी जरी आला तरी त्याला देणार नाही. ही जी तिसरी मूर्ती आहे ना, हिची किंमत आहे 5000 रुपये. आता मात्र मला आश्चर्य वाटलं, अरे दिसायला 3ही मूर्त्या जर सारख्या दिसत आहेत तर किमतीमध्ये एवढी तफावत का? मी त्याला विचारलं, काय रे भाऊ, दिसायला 3ही मूर्त्या सारख्या दिसत आहेत पण या किमतीमध्ये एवढी तफावत का? तो म्हटला, महाराज याच्याकरता मूर्तिकाराची नजर लागते, ते म्हणजे काय कीर्तन करण्यासारखं सोपं नाहीये. त्याने मला शाल जोडीतली हाणली, काय करावं आता? मी म्हटलं, हरकत नाही भाऊ, कळालं मला, पण सांग ना याच्यामध्ये नेमकी तफावत, याच्यामध्ये नेमका बदल तरी काय आहे ज्याच्यामुळे किमतीमध्ये एवढी तफावत पाहायला मिळते? तो म्हटला, काही नाही महाराज, याच्याकरता एक प्रयोग करावा लागेल बरं का. काय प्रयोग केला त्याने? एक पेलाभर पाणी घेतलं, जिची किंमत त्याने 50 रुपये सांगितलेली होती, ती मूर्ती हातामध्ये घेतली आणि अख्खा पेलाभर पाणी त्याने मूर्तीच्या या कानात टाकलं, ते या कानातून बाहेर निघालं बरं का. हो, त्याने माझ्याकडे पाहिलं आणि सांगितलं, याचा अर्थ जर तुम्हाला कळालेला असेल तर या मूर्तीची किंमत आहे 50 रुपये बरं का. आता याचा अर्थ काय हो? मूर्तीच्या या कानातून पाणी टाकलं, ते या कानातून बाहेर निघालं. हाच भाव जर आपण श्रोत्यांच्या ठिकाणी लावला तर जे या कानाने ऐकतात आणि या कानाने सोडून देतात, समजायचं हे 50 रुपयाच्या लायकीचे. मी म्हटलं, कळालं भाऊ, पण आता ही जी दुसरी मूर्ती आहे हिची किंमत 500 रुपये काय हो? तो म्हटला, त्याच्याही करता हाच प्रयोग करावा लागेल. त्याने पेलाभर पाणी घेतलं, ती मूर्ती हातामध्ये घेतली, तिच्याही कानामध्ये पाणी टाकलं, ते कानातून नाही बाहेर निघालं, ते तोंडातून बाहेर निघालं. हो, तो म्हटला, हा भाव जर तुम्हाला कळालेला असेल तर हिची 500 रुपये किंमत आहे. आता हाच भाव जर श्रोत्यांच्या ठिकाणी लावला तर कीर्तनामध्ये रात्री ऐकतात आणि दुसऱ्या दिवशी इतर जे लोक भेटतात ना, त्यांना हेच सांगत सुटतात, रात्री बुवाने हे सांगितलं, रात्री बुवाने हे सांगितलं, रात्री बुवाने हे सांगितलं, रात्री बुवाने हे सांगितलं. अरे पण तू किती ऐकलं, नाही का? हे 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 असे करणारे लोक आहेत ना, समजायचं हे 500 रुपयाच्या लायकीचे ऐकणारे लोक आहेत. पण म्हटलं, काय रे भाऊ, ही जी तिसरी मूर्ती आहे हिची किंमत तू 5000 रुपये सांगितली, याचं कारण काय? तो म्हटला, त्याच्याही करता आपल्याला हाच प्रयोग करावा लागेल. त्याने एक पेलाभर पाणी घेतलं, जिची 5000 रुपये किंमत सांगितलेली होती, ती मूर्ती हातामध्ये घेतली, तिच्याही कानातच पाणी टाकलं, ना ते कानातून बाहेर निघालं ना ते तोंडातून बाहेर निघालं, ते पोटामध्ये गेलं आणि ते तिथंच स्थिर झालं. जे कानाने ऐकतात खरे, पण कानाने सोडून देत नाही, तोंडाने व्यर्थ बडबड करत राहत नाही, अंतःकरणामध्ये साठवतात आणि अंतःकरणामध्ये साठवून त्याचं आचरण करतात ना, समजायचं हे श्रोते 5000 रुपयाच्या लायकीचे ऐकणारे श्रोते आहेत. हे वेगळं सांगायची गरज नाही. मला सांगायचा भाव तो असा, आज सध्या किंमत जर कशाला असेल ना, तर ऐकून जो आचरणामध्ये आणतो ना, किंमत त्यालाच आहे. पण दुर्दैव पाहायला मिळतंय, लोक फक्त ऐकतात पण ऐकत अजिबात नाही बरं का. हे ज्याला कळालं त्याला धन्यवाद. लोक फक्त ऐकतात पण ऐकत अजिबात नाही हो.
आणि जर लोक ऐकत असते तर दरवर्षी सप्ताह करायची गरजच आपल्याला लागली नसती बरं का. आपल्याला सप्ताह करावा लागतो याचं कारण लोक फक्त ऐकतात पण ऐकत मात्र अजिबात नाही, हे त्याचं उत्तर आहे. श्रवण भक्ती मी सांगत होतो, श्रवणाने अनेकांचा उद्धार झाला. आपण काय ऐकावं, कसं ऐकावं याला अत्यंत महत्व आहे. चला, श्रवणानंतर कीर्तन भक्ती सांगितलेली आहे. कीर्तन करणं म्हणजे नेमकं काय हो, सतत देवाचं नामचिंतन गात राहणं, याला कीर्तन भक्ती म्हटलेली आहे. नेघे 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 माझे वाचा विसावा, तुका म्हणे हवा 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 साधावा. जगद्गुरु तुकोबाराय त्या ठिकाणी वर्णन करतायत, हे वाचे तू आता विसावाच घेऊ नको, माझी मद झाली अनावर वाचा, छंद या नामाचा घेतला असे. कीर्तन भक्ती सांगितलेली आहे. बरं चला, मधल्या भक्ती सांगण्यापेक्षा शेवटची सांगतो म्हणजे कळेल आपल्याला. आत्मनिवेदन भक्ती. आत्मनिवेदन भक्ती म्हणजे नेमकं काय हो, आत्मनिवेदन भक्ती म्हणजे हा देहच देवाला समर्पित करणे, ही समर्पणाची भावना ज्याच्या जीवनामध्ये आहे ना, खऱ्या अर्थाने याला आत्मनिवेदन भक्ती म्हटलेले. तुकोबारायांचं एक प्रमाण घेऊन आपण पुढे चलूया. तुकोबाराय वर्णन करतायत, तुला अवघा आनंद प्राप्त व्हावा असं वाटत असेल ना, तर याकरता हा देह तू देवाला समर्पित केला पाहिजे. ही आत्मनिवेदन भक्ती आहे. महाराज म्हटले, देह समर्पी जे देवा, देह समर्पी जे देवा, हार काहीच न घ्यावा, हार काहीच न घ्यावा, होईल आगवा, होईल आगवा. तुका म्हणे आनंद, 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 तुका म्हणे आनंद. देह समर्पी जे देवा, भार काहीच न घ्यावा, होईल आगवा. तुका म्हणे आनंद. समर्पी देवा, भार काहीच न घ्यावा, होईल अवघा आनंद प्राप्त व्हावा असं वाटत असेल ना, तर हा देह देवाला समर्पित केला पाहिजे. ही समर्पणाची भावना जेव्हा जीवनामध्ये येईल ना, खरी आत्मनिवेदन भक्ती आपल्या जीवनामध्ये तेव्हाच होईल, हे वेगळं सांगायची गरज नाही. देह समर्पी जे देवा, भार काहीच न घ्यावा, होईल आघवा तुका म्हणे आनंद. नामदेव महाराजांचा प्रमाणे परिचयाचे आहे सर्वांच्या, देह जावो अथवा राहो, पांडुरंगी दृढ भाव. जगद्गुरु तुकोबाराय अजून एका ठिकाणी वर्णन करतायत. तुकोबाराय म्हटले, देवा माझा देह मी तुला समर्पित केलेला आहे. आता या जीवाचं काय बरं वाईट करायचं देवा, तुझं तू ठरव. देह तुझे पायी ठेवणी झालो उतराई, आता माझ्या जीवा करण येते करी देवा. या जीवाचं काय बरं वाईट करायचं देवा, तुझं तू ठरव. देह गेला तरी बलवत्तर, देवाची भक्ती सोडायची नाही. याला आत्मनिवेदन भक्ती म्हटलेली आहे बरं का. हो, रामायणातला प्रसंग आहे, सर्वांच्या परिचयाचा आहे. प्रसंग असा आहे, काय झालं, राम रावणाचं युद्ध चालू आहे. युद्ध प्रसंगी प्रभू रामासमोर युद्ध करण्याकरता वेगवेगळा आणि त्या ठिकाणी आसूर त्या ठिकाणी येत आहेत बरं का. एक दिवस झाला असं, कुंभकर्ण त्याच्या झोपेतून जागा झालेला होता आणि कुंभकर्णाला रावणाने त्या ठिकाणी युद्धाकरता पाठवलं. कुंभकर्ण युद्धाकरता आला. आता कुंभकर्ण आल्यानंतर बलाढ्य शरीर असणारा कुंभकर्ण युद्ध करता करता रावणाच्या पक्षातला एक वानर, हो इकडं काय रामाच्या पक्षातला एक वानर रावणाच्या कुंभकर्णाच्या पक्षामध्ये तिकडं कधी गेला त्याचं त्याला कळालं नाही. आणि मग हो तो कुंभकर्णाच्या तावडीत सापडला. त्याला असं उचललं, बलाढ्य शरीराचा असणारा तो कुंभकर्ण एवढ्याशा वानराला असं हातामध्ये पकडलं आणि हातामध्ये पकडल्यानंतर त्याला विचारलं, काय रे, काय तुझं नाव? त्याने सांगितलं, माझं नाव गंधमादन. गंधमादन त्याचं नाव का? त्याच्या अंगाचा सुगंध येत होता, याकरता त्याचं नाव गंधमादन. तो म्हटला, कळालं का तुला, तू कोणाच्या पक्षात आलेला आहे? म्हणे, हो कळालं की. युद्ध करता करता काय नकळत कधी इकडे आलो कळालं नाही. कुंभकर्ण आहे तुम्ही, कळतंय मला, असुर आहे तुम्ही, आता मरणारे तुमच्या तावडीत सापडलेलो आहे. राग आला त्याला रामाचा या करता आणि रागाच्या भरात त्याने अशी मूठ त्याची आवडली. मूठ आवडल्याबरोबर मरणासन्न अवस्था झाली. बुबळ बाहेर निघाली. हो, अंगातून अगदी शरीरातून रक्त व्हायला लागलं. हो, नाकातून कानातून रक्त व्हायला लागलं. आता मरणार एवढ्यामध्ये कुंभकर्णाने त्याची मिठी काय ती जी काही मूठ होती ती सैल केली आणि सैल करून त्याला सांगितलं, बेट्या वाचील तू वाचील, फक्त उपाय एवढाच करायचा आहे. काय उपाय? आतापर्यंत तू रामाचा म्हणून जगलास ना, एकदा म्हणायचं मी रावणाचा आहे.
एकदा म्हटलं ना मी रावणाचा आहे लगेच तुला सोडून देतो. आता मात्र त्या गंधमादनाचं उत्तर ऐका बरं का. उत्तर ऐकण्यासारखं आहे. गंधमादन म्हटला कुंभकर्ण ऐका माझं उत्तर. आतापर्यंत जगलो तो रामाचा म्हणून जगलो, आता जगतोय तो रामाचा म्हणून जगतोय, आणि मरायची वेळ आली तरी रामाचा म्हणून मरेन, पण रावणाचा म्हणून कधीच जगणार नाही, कधीच जगणार नाही. ही समर्पणाची भावना ज्याच्या जीवनामध्ये येते ना, खरी आत्मनिवेदन भक्ती ही खऱ्या अर्थाने तेव्हा ठरते. हे वेगळं सांगायची गरज नाही. भक्तीच्या संबंधाने आमच्या संतांनी आग्रह केला. निळोपराय परिपूर्ण भक्तीच्या आणि सर्वोच्च स्थानावर जाऊन पोहोचले. कोण्या एका भाविकाने निळोपरायने विचारलं, महाराज भक्तीच्या संबंधाने तुम्ही एवढा आग्रह का धरताय? निळोपराय म्हटले याचं एकच कारण आहे, भक्तीचं सोपं वर्म आम्हाला सापडलेलं आहे. हे सोपं वर्म तुम्हाला कळावं आणि याकरता तुमच्याकडूनही भक्ती घडावी, याकरता एवढा आग्रह आम्ही करतोय. याचं कारण भक्तीचं वर्म आम्हाला सापडलेलं आहे. याचं वर्णन केलं निळोपरायने अभंगाच्या पहिल्या चरणात. भक्तीचं सोपं वर्म आम्हाला सापडलेलं आहे बरं का. आम्हा सापडले वर्म हरिभक्तीचे सुगम. भक्तीचं सोपं वर्म आम्हाला सापडलेलं आहे. आता एक लक्षात घ्या, श्री निळोपराय या ठिकाणी वर्म हा शब्द वापरतायत. आम्हा सापडले वर्म, वर्म हा शब्द वापरतायत. आता वर्म वर्म म्हणजे नेमकं काय हो? वर्म या शब्दाचा अर्थ आहे मोठ्यातलं मोठं संकट एका छोट्या गोष्टीने जातं, याला वर्म म्हणतात बरं का. पुन्हा एकदा ऐका, मोठ्यातलं मोठं संकट एका छोट्या गोष्टीने जाते, याला वर्म म्हणतात. हो, प्रसंग आहे महाभारतातला. प्रसंग असा आहे, काय कौरव पांडवांचं युद्ध झालं आणि युद्ध झाल्यानंतर परिणाम 5 दिवस झाले युद्धाला सुरुवात होऊन. कौरवांकडचे असंख्य मारले जात आहेत, पांडवांकडचा एकही मारला जात नाही. आणि मग अशा वेळेस 5 दिवसानंतर दुर्योधनाने आपत्कालीन मीटिंग बोलवली आणि या मीटिंग मध्ये सगळे आचार्य लोक, कौरव सैन्य सगळं बसलेलं होतं. असा माईक लावला आणि माईक लावून दुर्योधनाने आता बोलायला सुरुवात केली.
मी म्हणतो बोलायला नाही, त्याने आरोपच करायला सुरुवात केली. आरोप केले त्याने. 5 दिवस झाली युद्धाला सुरुवात होऊन सुद्धा आपल्याकडचे असंख्य मारले जात आहेत, त्यांच्याकडचा एकही मारला जात नाही. याचा अर्थ असा आहे, त्याने आचार्य लोकांवर त्या ठिकाणी आरोप केला, तुम्ही अन्न खाताय माझ्याकडचं, पण हीच मात्र त्या पांडवांचं रक्षण करतायत. हे म्हणजे असं झालं, रात्री पैसे घेतले एकाचे आणि दुसऱ्या दिवशी बटन दाबलं एकाचं, नाही का? हे असं झालं. या गोष्टीचा आचार्यांना राग आला, त्या भीष्माचार्यांना राग आला. आणि भीष्माचार्य म्हटले, अरे आम्ही दिलेल्या विद्येवर तू एवढा शंका घेतो ना, संशय घेतो ना, आता ऐक, मी आता प्रतिज्ञा करतो, उद्या सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत या पृथ्वी तलावर एकही पांडव जिवंत दिसणार नाही, अशी प्रतिज्ञा केली. गुप्तहेरांकडून ही बातमी द्रौपदीला कशी कळाली कोणास ठाऊक? हो नाही का, सूत्रांची माहिती कशी मिळाली कोणास ठाऊक? हो, पण एवढं कळालं, आणि कळाल्याबरोबर द्रौपदीने जो हंबरडा फोडला, एका आरोळीत तिने अख्खे पांडव एकत्र गोळा केले. हो, कृष्ण भगवान परमात्मा धावत आली, द्रौपदी झालं काय? ती म्हटले, काय झालं म्हणजे उद्या माझं कुंकू पुसलं जाणार आहे हे मला आज कळालंय. बरं, असं आयऱ्या गैऱ्या कोणी हे नाही का भाष्य केलेलं असतं ना, पण केलेला असा प्रतिज्ञा केलेली असती तर मी त्याच्याकडे लक्षात दिलं नसतं. पण भीष्माचार्यांनी प्रतिज्ञा केलेली आहे, आणि त्यामुळे मात्र आता माझं उद्या कुंकू पुसलं जाणार हे मला आता कळालं, आणि याकरता मी रडते. देव म्हटले, काळजी कशाला करते, मी आहे ना, काळजी करू नको. हो, असं कर, जा जेवण कर आणि झोपी जा. उद्या पहाटे मी तुला उठवेल ना, तेव्हा तू माझ्या सोबत यायचं, आपण याच्यावर उपाय करूया. ती म्हटले, हरकत नाही. आता ही घरी गेली खरी, आपल्या महालामध्ये गेली खरी, जेवण काय तिला गोड लागलं आणि झोप काय लागलीच नाही. पण पहाटे पहाटे भगवान परमात्म्याने ब्रह्ममुहूर्ताच्या अगोदर तिला उठवलं आणि तिला सांगितलं, चल बरं, आपल्याला मात्र एका साधूच्या आश्रमामध्ये जायचंय बरं का. आता हा आश्रम दुसरा तिसरा कोणाचा नसून भीष्माचार्यांचाच आश्रम होता. आता ही निघाली खरी, देव पुढे चालताय, ती मागे चालायला लागली. पण मागे चालताना ती गजगामिनी होती, हत्तीच्या पावलासारखं हळूहळू चालायला लागली. देव म्हटले, एवढं हळू जर चाललीस ना तर महात्मा जागा होईल, ब्रह्ममुहूर्त टळून जाईल, आणि आपल्याला जे साध्य करायचे ते साध्य करता येणार नाही. यापेक्षा असं कर, बस बरं माझ्या खांद्यावर. काय त्या द्रौपदीचं भाग्य असावं, जगनियंता भगवान परमात्मा आज तिला खांद्यावर बसवतोय. हो, महत् भाग्य आहे तिचं. भगवान परमात्म्याने तिला खांद्यावर बसवलं आणि झपाझपा पावलं टाकत तो भीष्माचार्यांच्या आश्रमामध्ये येऊन पोहोचले. तिला खाली उतरवलं आणि सांगितलं, हे बघ, तो महात्मा आताच ब्रह्ममुहूर्ताला सुरुवात झालेली आहे आणि तो जागा झालेला आहे, चिंतना करता बसलेला आहे. चिंतना करता महात्मा योगी हा ब्रह्ममुहूर्ताला आपलं चिंतन करत असतो बरं का. सांगू तुम्हाला, साधकाला आपली साधना लवकर फळ द्यावी असं वाटत असेल ना, तर त्याने आपली साधना ही ब्रह्ममुहूर्ताला केली पाहिजे, हे त्याचं उत्तर आहे बरं का. योगी हा ब्रह्ममुहूर्ताला जागा असतो. आजही आपण आळंदीत गेला तर 4-4:30 वाजता पोरं आपली पखवाज घेऊन इंद्रायणीच्या काठावर रियाज करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. का? तो ब्रह्ममुहूर्ताचा काळ आहे. केलेली साधना ही लवकर फळ देत असते, आणि याकरता योगी हा ब्रह्ममुहूर्ताला जागा असतोय. एका सुभाषितकाराने याचं वर्णन केलेलं आहे. तो म्हटला, पहले प्रहर में हर कोई जागे, दूसरे प्रहर में भोगी, तिसरे प्रहर में तस्कर जागे, चौथे प्रहर में योगी. योगी हा चौथ्या प्रहराला म्हणजे ब्रह्ममुहूर्ताला जागा असतो, आणि असा ब्रह्ममुहूर्त सकाळी 8:30 ते 11:30 असतो. पहाटे 2:30 ते 5:30 हा जो काळ आहे, साधारणतः सूर्य उदयाच्या 1.5 तास अगोदरचा जो काळ आहे ना, हा ब्रह्ममुहूर्ताचा काळ सांगितलेला आहे. हो, आताच ते जागे झालेले आहेत आणि चिंतना करता मग्न झालेले आहेत. असं करायचं, त्यांच्या जवळ जायचं, आपलं डोकं त्यांच्या पायावर ठेवायचं, नतमस्तक व्हायचं. तोपर्यंत कोणत्याही वस्तूचा आवाज करायचा नाही. पण डोकं ठेवून तू जेव्हा मागे फिरशील ना, तेव्हा मात्र बांगड्यांचा आवाज करायचा. एवढं एक करायचं. हो, तुझं कामच झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणजे असं आहे का? हरकत नाही, जाते ना मी. तुला म्हणतो, ती जायला निघाली, पण त्या द्रौपदीने ना हिलचे बूट घातले होते. हो, त्या बुटांचा आवाज होत होता, खडावांचा आवाज होत होता. देव म्हटले, या बुटांचा जर एवढा आवाज झाला, तुला तिथं पोहोचायच्या तो महात्मा चिंतनातून जागा होईल, आणि कोण आलेलं हे त्याला कळेल. आपल्याला आपलं साध्य साधता येणार नाही. यापेक्षा असं कर, दे तुझ्या त्या चपला माझ्या हातात. काय त्या द्रौपदीचं दुसरं भाग्य असावं, लक्षात घ्या. जगाचा मालक आज तिच्या वाहना त्याच्या हातामध्ये घेतोय. हो, वाहना हातामध्ये घेतल्या, चपला हातात घेतल्या, एका कोपऱ्यात जाऊन देव बसले. आता ही द्रौपदी आतमध्ये गेली आणि चिंतनात मग्न असणाऱ्या भीष्माचार्यांचं आपलं डोकं त्यांच्या पायावर ठेवलं. हो, मागे फिरली आणि बांगड्यांचा आवाज केला. डोळे बंद करून त्या महात्म्याने
एक जाणलं, ज्या अर्थी बांगड्यांचा आवाज होतोय त्या अर्थी ही कोणीतरी महिला असावी. डोळे बंद करून त्यांनी आशीर्वाद दिला. अखंड सौभाग्यवती भव असा आशीर्वाद दिल्याचा परिणाम काय झाला? परिणाम एकच झाला. तिला आश्चर्य वाटलं आणि तिने भीष्माचार्याने विचारलं, महात्मन, हा जो आशीर्वाद तुम्ही दिला तो या जन्मातला का पुढच्या जन्मातला? कारण रात्री तुम्ही प्रतिज्ञा केलेली आहे, उद्या सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत या पृथ्वीतलावर एकही पांडव जिवंत दिसणार नाही. आता सूर्य उदयाला येणार आहे आणि एवढ्यात तुम्ही मला ब्रह्ममुहूर्ताला असा आशीर्वाद दिला, अखंड सौभाग्यवती भव. म्हणून मला आश्चर्य वाटलं, हा या जन्मातला आशीर्वाद आहे की पुढच्या जन्मातला? हो, एवढं ऐकलं आणि भीष्माचार्यांनी डोळे उघडले आणि डोळे उघडून पाहताय तर द्रौपदी समोर होती. त्यांनी विचारलं तिला की हा आशीर्वाद या जन्मातला का पुढच्या जन्मातला? हे तुला मी नंतर सांगतो. तुला इथं आणलं कोणी हे पहिलं मला सांग. तुला इथं आणलं कोणी एवढं मला सांग. ती म्हटली, माझ्या राम्याकडे आणलंय. कुठे आहे तुझा राम्याकडे? तो काय बाहेर बसलाय, चपला राखतोय माझ्या. आता हे भीष्माचार्य बाहेर आले. एका कोपऱ्यात अंगावर घोंगडं घेऊन भगवान परमात्मा आणि बसलेले होते. ते घोंगडं बाजूला केलं, भगवान परमात्म्याला पाहिलं आणि पाहिल्याबरोबर सात्विक भाव जागृत झाले. हो, लोटांगण घातलं आणि भीष्माचार्य म्हटले, देवा तू ज्यांना सहकार्य करतोय तिथं एक भीष्म काय, भीष्माचा गाळलेल्या जागा बरा जरी आला तरी सुद्धा पांडवांच्या केसाला सुद्धा धक्का लागणार नाही. याचं कारण काय? द्वारकेचा राणा पांडवा घरी. दृष्टांत या ठिकाणी थांबवतोय. या गोष्टीतलं वर्म नेमकं काय हो? यातलं वर्म असं आहे, या भीष्माचार्यांच्या दर्शनाकरता रोज एक महिला येत होती बर का, आणि न चुकता हे भीष्माचार्य तिला अखंड सौभाग्यवती भव हा आशीर्वाद देत होते. हे फक्त तिघांनाच माहिती होतं. कोणाकोणाला? पाया पडणाऱ्या महिलेला, हो, वरदान देणाऱ्या भीष्माचार्यांना आणि जगनियंता कृष्ण भगवान परमात्म्याला. आता ही दुसरी तिसरी महिला कोणी नसून दुर्योधनाची पत्नी रोज त्यांच्या पाया पडायला यायची आणि रोज न चुकता हे तिला आशीर्वाद द्यायचे, अखंड सौभाग्यवती भव. देवाने काय केलं? देवाने तिला यायच्या आत द्रौपदीला तिथं पोहोचवलं आणि तिच्या पदरातलं वरदान हिच्या पदरात पाडून घेतलं आणि अखंड चिरंजीव म्हणून आणि पांडवांना त्या ठिकाणी ठेवलं. मला सांगायचा भाव तो असा, पांडवांवर मोठ्यातलं मोठं संकट आलेलं होतं. ते मरणार होते. एका पाया पडण्यामुळे हे संकट त्यांच्यावरच टळलं. मोठ्यातलं मोठं संकट एका छोट्या गोष्टीने जातंय. याला वर्म म्हणतात. भक्तीतलं असंच काहीच वर्म आम्हाला त्या ठिकाणी सापडलेलं आहे. आम्हा सापडले वर्म हरिभक्तीचे सुगम. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. आपण केला आणि आता घड्याळाकडे पाहिलं. कीर्तनाची संकल्पित वेळ आपली संपुष्टात आलेली आहे. उर्वरित 2-3 चरणाचा भाव अगदी 1-2 मिनिटात आपल्या समोर मांडतो म्हणजे कळेल आपल्याला. एकाने विचारलं, महाराज 7:30 वाजेपासून आम्ही कीर्तन ऐकायला सुरुवात केली 9 वाजेपर्यंत, नाही का, वर्म 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 सापडलं एवढंच कळालं आम्हाला, पण नेमकं कोणतं वर्म एवढं आम्हाला सांगाल तर बरं होईल. पुढील 2 चरणामध्ये महाराजांनी पुढील 2 आणि वर्म सांगितलेली आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्याचे आळवावे नाम हृदयी धरून या प्रेम. अंतकरणामध्ये भगवान परमात्म्याच्या विषयी प्रेम धारण करून
त्याचं नाव आळवावं हे भक्तीचं वर्म आम्हाला कळालं. आता किती आळवावं? अखंड आळवावं. अखंड खंडेना जीवन रामकृष्ण नारायण. बरं, कसं आळवावं? तर हृदयामध्ये प्रेम धारण करून आळवावं. बरं का, सांगू तुम्हाला, आमच्या संत महात्म्यांनी देवाकडे कोणतीच गोष्ट मागितली नाही प्रेमा व्यतिरिक्त, नाही का. एकनाथ महाराज, जगद्गुरु तुकोबाराय यांची प्रमाण जर आपण तपासली तर आपल्याला एक गोष्ट लक्षात येईल. हो, श्री एकनाथ महाराज म्हटले, प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेमा विण नाही समाधान, प्रेम सुख देई, प्रेम सुख देई. हो, एकनाथ महाराजांनी प्रेम मागितलेलं आहे. जगद्गुरु तुकोबाराय तर प्रेमाची भीक मागतायत. बरं का, मज भीक काही देवा, प्रेम भातुके पाठवा. देवाकडे जाताना कसं जावं आणि काय मागावं तुकोबारायांनी सांगितलेलं आहे. बरं का, गात जागा, गात जागा, गात जागा, गात जागा, गात जागा, गात जागा. नामदेव महाराजांची आवडती चाल. बरं का, प्रेम मागा विठ्ठला, प्रेम मागा विठ्ठला, विठ्ठला, गात जागा, गात जागा, गात जागा, गात जागा, गात जागा, गात जागा. देवाकडे जाताना गात जा आणि देवाकडे प्रेम मागा. गात जागा, गात जागा, प्रेम मागा विठ्ठला. आपलं थोडस उलट होते. आपलं असं आहे, खात जागा, खात जागा, कमी पडलं तर अजून मागा, आणि तब्येत बिघडल्यावर डॉक्टर कडे भागा. ही अवस्था आपली. बरं, जाऊ द्या. महाराज म्हटले, प्रेमयुक्त अंतःकरणाने देवाचं भजन गावं हे भक्तीचं पहिलं वर्म आम्हाला कळालं. दुसरं वर्म, वाजवणे टाळी, सुखे नाचावी राऊळी. त्याच्या राऊळामध्ये, त्याच्या मंदिरामध्ये टाळी वाजवून त्या ठिकाणी नाचावं हे भक्तीचं दुसरं वर्म आम्हाला कळालेलं आहे. संतांनी टाळी वाजवण्याचाही आग्रह केलेला आहे. बरं का, हो, नाही का. टाळी वाजवावी, गुढी उभारावी, वाटती चालावी पंढरीची, पंढरीची वाटती चालावी पंढरीची. आमच्या संतांनी टाळी वाजवायचे आग्रह केलेला आहे. हो, पण माणसाचं दुर्दैव पाहायला मिळतंय. हातावरी हात हासोनी फळी, वाजविता टाळी लाज वाटे. इथं टाळी वाजवायला लावली तर इथं टाळीच वाजवत नाही. हो, हो, नाही का. अशी हाताची घडी घालून बसतो. बरं का, हो. आता तुम्हाला म्हणतो, घरी जाता जाता त्याचा विषयही असतो. त्याच्या बाजूच्या माणसाला तो म्हणतोय, बुवानी 2 तास झाले टाळी वाजवायला सांगितले, या पठ्याने काही टाळीच वाजवली नाही. आता याच्यात त्या बुवाचं काय गेलं मला सांगा ना. त्याने कीर्तन केलं, पाकिट घेतलं, तो घरी निघून पण गेला. याच्यात त्याचं काही गेलं नाही. गेलं ते सगळं आपलं गेलं, एवढं लक्षात घ्या. हीच सुवर्ण संधी आहे आणि इथंच आपल्याला चांगलं ऐकायला मिळतंय. याच्या पलीकडे एकही क्षेत्र असं नाहीये की जिथे चांगलं ऐकायला मिळेल. आणि म्हणून या संधीचं सोनं माणसाने करून घ्यावं एवढी एक अपेक्षा आपल्याकडून करतोय. महाराज म्हटले, वाजवणी टाळी, सुखे नाचावी राऊळी. त्याच्या राऊळामध्ये, त्याच्या मंदिरामध्ये नाचावं असं मला वाटतंय. हो, अनेक संत महात्म्यांनी नाचून देवाची प्राप्ती केलेली आपल्याला पाहायला मिळते. बरं का, मीराबाईचं उदाहरण सर्वांना माहिती आहे. हो, अपने मंदिर में बैठ बैठ कर गीता भागवत वाचूंगी मैं, हरि गुण गावत नाचूंगी मैं, हरि गुण गावत नाचूंगी. ओ, मीराबाई नाचल्या. जगद्गुरु तुकोबाराय सुद्धा त्या ठिकाणी नाचतायत. बरं का, मी गातो नाचतो आनंदे, वेडा झालो मी तव छंदे, वेडा झालो मी तव छंदे. मी गातो नाचतो आनंदे, मी गातो नाचतो आनंदे. महाराज म्हटले, मी सुद्धा नाचतोय. बरं का, जसं मीराबाईचा नाच पाहिला ना, जगद्गुरु तुकाराम महाराजांनी सुद्धा पायामध्ये आणि चाळ बांधले, हातामध्ये विणा घेतला, चिपळा घेतल्या आणि देवाच्या पांडुरंगाच्या समोर येऊन नाचायला त्यांनी सुरुवात केली.
नाचताना जे अभंग म्हटले ना, नाचून म्हटले, याकरता त्या काळामध्ये त्या अभंगांना नाचाचे अभंग म्हणत होते. पुढे याचाच अपभ्रंश झाला आणि तेच नाचाचे अभंग नाटाचे अभंग म्हणून आपण त्या ठिकाणी म्हणायला लागलो. जे भगवान परमात्म्याच्या समोर पायामध्ये चाळ बांधून जगद्गुरु तुकोबारायांनी नाचलेले आहेत. महाराज म्हटले वाजवणी टाळी सुखी नाचावे रावळे. महाराज कळालं, पण हे वर म्हणून नेमकं तुम्हाला सांगितलं कोणी? निळोबाराय म्हटले निळा म्हणे संती दाविले हे कृपावंती. कृपावंत संतांनी हे भक्तीचं वर्म आम्हाला त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. संत हे कृपावंत आहेत बरं का. हो, तुम्ही संत माय बाप कृपावंत कायमे पतित कीर्ती वाणू. अर्थात संत हे कृपावंत आहेत. त्या कृपावंत संतांनी हे भक्तीचं वर्म आम्हाला सांगितलं. हो, निळामणे संती दाविले हे कृपावंती त्याचे आळवावे नाम हृदय धरून या प्रेम. असा या अभंगाचा धावत्या वेगातला भाव मी आपल्या समोर या ठिकाणी प्रगट केलेला आहे. आपल्या या श्री गणेश सोसायटीमध्ये चालू असलेला हा अखंड हरिनाम सोहळा, अर्थात गणेश जयंतीच्या निमित्ताने हा सोहळा संपन्न होतोय आणि ज्यांच्या पवित्र अशा प्रकारच्या पदस्पर्शाने हा आणि परिसर पुनीत झालेला आहे, असे विश्वचैतन्य गगनगिरीनाथांच्या आणि पदस्पर्शाने पुनीत झालेल्या आपल्या पुण्यभूमीमध्ये वैकुंठवासी आपल्या सर्वांचं परमश्रद्धेय स्थानासर गायनाचार्य हरिभक्तवेण नामदेव महाराज घोलप महाराज. हो, आपण तर त्यांच्या संगतीमध्ये होतातच, पण आम्ही सुद्धा अनेक काळ त्यांच्या संगतीमध्ये घालवलेला आहे बरं का. आणि त्याच्यामुळे या ज्या काही चाली वगैरे ज्या काही आम्हाला येतात ना, त्यांच्याच ऐकून आम्ही म्हणतो बरं का. हो, त्यांच्या चालींना एक वारकरी आणि बाज होता, वारकरी ढंग. वारकरी चालीशिवाय ते कधी चालीच बोलले नाही बरं का. मला वाटतं आज त्यांना थोडंसं बरं वाटलं असावं. राहून खऱ्या अर्थाने अनेक वेळा मला त्यांची आठवण आली. मी ज्या वेळे त्या ठिकाणी त्यांच्या संगतीतल्या लोकांमध्ये जातो ना, तेव्हा प्रकर्षाने त्यांची आणि उणीव त्यांची जाणीव मला त्या ठिकाणी होत राहते. अर्थात त्यांच्या प्रयत्नातून हा सुरू झालेला सोहळा, याचे सर्व आपणा सर्वांचं परमश्रद्धेय स्थान असणारं अशोकजी गावडे साहेब आणि त्यांचा समस्त परिवार, मग निर्मला ताई असतील, सपना ताई असतील, मनाली ताई असतील आणि समस्त गावडे परिवार यांना अशाच प्रकारे त्या ठिकाणी हो भक्तीची संधी प्राप्त हो, नवे आपल्या वारकऱ्यांची सेवा नित्य त्यांच्याकडून घडत राहो आणि याकरता भगवान त्यांना उदंड आयुष्य देवो, ही प्रभूचरणी मी या ठिकाणी प्रार्थना करतोय. ही सेवा घडून आणण्याबद्दल मला बऱ्याच जणांनी सहकार्य केलं, विनेकरी बाबांनी सहकार्य केलं, त्यांना मी या ठिकाणी धन्यवाद देतोय. दोनही मृदंगाचार्यांनी उत्तम सेवा दिली, याकरता त्यांनाही या ठिकाणी धन्यवाद देतोय. सर्व टाळकरी मंडळीला, विशेषतः सर्व गायनाचार्य महाराज मंडळीला मी या ठिकाणी धन्यवाद देतोय. हो, अर्थात ज्यांनी वेळोवेळी फोनवर संपर्क साधला असे आमचे परमार्थ स्नेही गीते महाराज यांना सुद्धा मी या ठिकाणी धन्यवाद देतोय. आपण सर्व बहुश्रुत मंडळी या ठिकाणी उपस्थित राहिलात. हो, आपण 2 तास माझं म्हणणं या ठिकाणी ऐकून घेतलं, याकरता आपणाही सर्वांना धन्यवाद. झालेली सेवा भगवान गणरायाच्या चरणी समर्पित, सेवेला पूर्ण विराम. विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल जय जय विठ्ठल, जय जय विठ्ठल, जय जय विठ्ठल.